फॅट बर्निंग आणि फॅट लॉस हे दोन्ही एकच नसतात. व्यक्ती एकडे पहा. ही व्यक्ती झोन 2 वॉकिंग करते, वर्कआउट दरम्यान 400 कॅलरी बर्न करते, म्हणजे शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चांगल्या प्रमाणात चरबीचा वापर करतं. यालाच फॅट बर्निंग म्हणतात. पण इथे एक मोठी चूक होते. दिवसभर जास्त खाल्लं गेलं, शरीराला लागणाऱ्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरी घेतल्या गेल्या, मग सकाळी जळलेली काही चरबी नंतर पुन्हा साठवली जाते, म्हणून फॅट बर्निंग झालं पण फॅट लॉस झाला नाही. आता व्यक्ती बीकडे पहा. ही व्यक्ती HIIT किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. अशा वर्कआउटमध्ये शरीर त्या क्षणी तुलनेने कमी फॅट वापरतं आणि जास्त कार्बोहायड्रेट्स वापरतं. पण दिवसभर ही व्यक्ती कॅलरी डेफिसिटमध्ये राहते. योग्य आहार, पुरेसं प्रोटीन आणि नियंत्रित कॅलरीमुळे शरीराला आठवलेल्या चरबीचा वापर करावा लागतो. म्हणून वर्कआउटमध्ये फॅट बर्निंग कमी असलं तरी दिवसाच्या शेवटी आणि आठवड्याभरात फॅट लॉस जास्त होतो. यातून काय शिकायचं? वर्कआउट दरम्यान किती फॅट जळलं यापेक्षा पूर्ण दिवसात तुमचा कॅलरी बॅलन्स काय आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.